नमस्कार मंडळी. तर आता दिवाळी 4 दिवसांवर आलेली आहे आणि सगळीकडे फराळांची वगैरे लगबग सुरू आहे. मी पण आज दिवसभर बाहेर होतो, भरपूर दमायला झालाय आणि मी जस्ट आता खाली आलेलो बिल्डिंग खाली, तर करंजीचा एकदम घमघमाट सुटलाय. तर मला वाटतं अक्षुंकडे आता करंजी चालू आहे आणि मी बाहेर असल्यामुळे आज मला तिला काही हेल्प करायला भेटली नाहीये. तर आता बघूया, आपण आयत्यावर कोयता मारायला जाऊया, मस्त करंजी खायला भेटणार आहे आपल्याला आणि तिचे 2 शब्द मला वाटतं ऐकायला भेटणार आहे, कारण तिला हेल्प करायला गेलो नाही. बघूया, तुम्हाला दाखवतो. तर ही आहे अक्षूची खिडकी आणि इथून वास येतोय गमगमीत. पण जाऊन बघूया. झाले सगळे? बनवते करंजी. आता इथे करंजी बनवायला सुरुवात झालेली आहे, म्हणजे संपत आलेले आहेत आणि थोडेसे करंजी राहिले आहेत. तर आता आपला लिओ पण इथे येऊन बसलाय. तर दरवेळी मला शुभम मदत करायला असतो फराळ बनवताना. आम्ही दोघं एकत्रच फराळ वगैरे असं बनवायला सुरुवात करतो. त्याच्या घरी पण फराळ असतो, आमच्याकडे पण असतो. पण असं झालंय की आज तो दिवसभर बाहेर होता, त्याच्यामुळे मला आता एकटीलाच करावं लागतं. मी मम्मीला मदत करते फराळ बनवायला. करंजी बनवली आहे, अर्ध्या बनवून झालेत, अजून अर्धी प्रोसेस बाकी आहे, अर्धे बाकी राहिलेत अजून करायचे. हे बघा, तळून झालेत थोडे. मम्मीने मला दाखवायला पण आणलेले इथे, ते इथेच ठेवलेत. आणि आता आपलं करंजी बनवून झालेले आहे बऱ्यापैकी आणि वास पण खाली मस्त येत होता. आता आपण आता टेस्ट करून बघूया. वा, एक नंबर. आणि बघा, माणूस पण आला आमचा टेस्ट करायला. तुझं काय लिओ? लिओला सांगितलेलं आहे की गोड खायचं नाही, पण तरी सुद्धा त्याला गोड खायचं असतं. चालतं, कधीतरी चालतं असं. हा, ते तर आहे. त्यामुळे आम्ही जास्त नाही घालत, पण ठीक आहे, कधीतरी चालतं. छान झाली आहे, एक नंबर. करंजी तर एकदम मस्त झाली, एक नंबर झाली आहे. आणि त्याची पण ती मास्टर शेफच आहे, त्याच्यामुळे काय त्याबद्दल वाद नाही. तर आता बाकीचे फराळ कधी करणार आहे? अप्रूव्ड. हा, बाकीचा फराळ कधी करणार आहे? चकली. मला चकली सगळ्यात जास्त आवडते आणि चिवडा बनवणार आहे. हळूहळू चाललंय. काल एक गोष्ट बनवली, आज एक गोष्ट बनवली. काल लाडू झाले, लाडू. आता हे सगळे तर मीच खाणार आहे हळूहळू, आणि दिवाळीपर्यंत राहिले तर बरं. आधी राहणार, आम्ही भरपूर बनवणार आहोत. तर मग भेटूया आपल्या पुढच्या मिनी ब्लॉग मध्ये. तर तोपर्यंत बाय.